Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ शहर से गुजरने वाले कटाई कजत राजमार्ग पर एक ट्रेलर ट्रक चालक ने फिल्मी स्टाइल से कहर मचा दिया। आज सुबह एक ट्रेलर ट्रक चालक द्वारा अचानक गलत साइड ट्रेलर ट्रक चलाते हुए आगे पीछे करते हुए राजमार्ग पर कई वाहनों को टक्कर मारने की चौंकाने वाली घटना मोबाइल कैमरे में कैद हो गई। घटना के दौरान लोगों की चीख पुकार के बाद भी ट्रेलर ट्रक ड्राइवर किसी की बात सुनने को तैयार नहीं था। ट्रेलर ट्रक के सामने आने वाली हर गाड़ी को टक्कर मार दी थी। ये चौंकाने वाली घटना आनंद नगर पुलिस चौकी क्षेत्र में सुदामा होटल के सामने घटी। जब ट्रैफिक पुलिस मौके पर ट्रेलर ट्रक चालक को रोकने की कोशिश कर रही थी तो बेकाबू ट्रेलर ट्रक चालक ने बिना किसी जानकारी के कई वाहनों को टक्कर मार दी। इस घटना में कोई जानहानि तो नहीं हुई, लेकिन करीब 50 वाहन क्षतिग्रस्त हो गए। इस मामले में पुलिस ने ट्रेलर ट्रक चालक को हिरासत में ले लिया है। नागरिक अब ड्राइवर के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग कर रहे हैं। घटना के कारण राज्य राजमार्ग पर वाहनों की लंबी कतारें लग गई। संजय चव्हाण, आता अर्धा पाऊण तासाची घटना आहे। तो पोलीस स्टेशन पासून जे पोलिसवाल्याची गाडी उडवत आलाय ना, असा रॉंग साइड आलाय। पब्लिक त्याच्या मागे लावली। पब्लिक एवढी त्याच्या मागे दगडफेक केली, सगळं केलं, त्याची गाडी फोडली, पण तो काय ऐकला नाही। पुढच्या गाड्या सगळ्या उडवल्या, त्या समोरच्या रिव्हर्स टाकली, रिव्हर्सच्या गाड्या सगळ्या उडवल्या, साईडला टाकली, सगळ्या गाड्या त्यांनी ठोकल्या। त्याला जागा बनवून तो डिवायडर पार करून पळाला। माझी बघ समोर आहे। हा पॅसेंजर होते, 3 लेडीज होते। त्यांना उतरवलं ना, मी स्वतः उतरलो, त्यांना उतरवलं, कारण की तो भयानक सीनच तसा होता। कारण सगळे बघतात त्याची गाडी फोडली सगळी। हा तिथून पब्लिक त्याच्या मागे धावत आली, अख्खी गाडी फोडली त्याची। थांबला असतं त्याचं काय नुकसान झालं? थोडंफार त्याला मार पडला असता, थोडंफार त्याचं नुकसानच झालं असतं ना। हा सगळ्या 50 गाड्या मागणी काय, आता पॅसेंजरला तर लागलं नाही। माझी गाडीची भरपाई जेवढे दिवस गाडीला लागते ती भरपाई, आता 8 दिवस लागले ती भरपाई, गाडीला खर्च ती भरपाई, माझी गाडी क्लिअर आहे। मग तेच बोललो ना, जेवढे दिवस गाडी उभी राहील तेच बोलतोय ना। जेवढे दिवस गाडी उभी राहील ती भरपाई आणि गाडीला उसळेल ती। पॅसेंजरला कोणी लागलं असतं तर कुणावरती केस झाली असती? माझ्यावरती झाली असती ना, झाली असती का नसती आली? मग तिथं बघायला येतं कुणाची चुकी आहे का काय। ठीक आहे, आरटीओले होते, पोलीसवाले होते, पण पुढचा मोठा अनंत टाळा काय सगळी माहिती काय सांगा? बिलकुल सकाळी आनंदनगर MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आनंदनगर MIDC चौकी आहे। त्या चौकीसमोर आमचे बीट मार्शल कर्तव्यावर असलेले ASI रामरुपाड साहेब या ठिकाणी हजर होते। त्यांनी रोडवर गाडी उभी केली होती। रोडचं बांधकाम चालू असल्या कारणाने तिथून एक रॉंग साईडने एक मोठा कंटेनर आला, पांढऱ्या रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने आला। त्यांनी पोलिसांची जी गाडी उभी होती आमची मोटरसायकल ती उडवली आणि समोर भरधाव वेगाने निघून गेला। ते दृश्य पाहिल्यानंतर रामरुपाड साहेबांनी लागलीच सतर्कपणे त्या वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केला। तिथे जे ट्रॅफिक हवालदार अन्सारी म्हणून होते हजर, त्यांच्या मदतीने त्यांनी ट्रॅफिक हवालदारच्या मदतीने त्या ट्रकचा वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केली। ते वाहन जोरदार एकदम म्हणजे असं बेदरकारपणे रॉंग साईडने वाहन निघत होतं सुसाट। ते समोर वैभव हॉटेल चौकामध्ये आलं। तिथे जे प्रवासी वाहतूक उभी होती, रिक्षा चालक, 2 रिक्षा चालकांना त्याने बेदरकारपणे धडक दिली आणि डिवायडरवरून त्याने एकदम वळण घेऊन डिवायडर क्रॉस करून डिवायडरवरून ते रोडचा क्रॉस केला त्याने। आणि तिथं जे वाहन चालक उभे होते, रिक्षा चालक उभे होते, त्यांना जोराची धडक दिली। धडक देऊन तो सुसाट निघाला। त्याचा आमचे जे बीट मार्शल होते त्यांनी सतर्कपणे एकदम त्याचा पाठलाग केला, त्याला थांबवायचा इशारा केला, तरी देखील तो थांबत नव्हता। तर त्याची मानसिकता थांबण्याची दिसून येत नव्हती। त्यानंतर पुढे तो सुदामा हॉटेल समोरून पुढे चौकातून त्याने MIDCमध्ये डिवायडर क्रॉस करून डिवायडरवरून गाडी चढून भरधाव वेगाने MIDCमध्ये घुसला। तोपर्यंत त्याच्या मागे बीट मार्शल त्याच्या मागे थांबवायचा इशारा करत होते, त्याला विनंती करत होते, पण तो ऐकायच्या मनस्थितीत दिसत नव्हता। पुढे जाऊन कंपनीमध्ये, एक कंपनी आहे MIDCमध्ये, कंपनीच्या समोर मोठा कंटेनर उभा होता। त्या दिशेने आमच्या बीट मार्शलने त्याला गाडी घ्यायचा इशारा केला। समोर येऊन त्याला हात इशारे करून सांगितलं। पुढे जे मोठं कंटेनर उभा होता
त्या कंटेनरला त्याने जोराची धडक दिली आणि कंपनीची जी सुरक्षा भिंत होती एकत्र तिथे भिंती आणि त्या कंटेनरला जोराची धडक दिल्यामुळं त्याचं कंटेनर तिथं बंद पडला. नंतर बरेच जे प्रवासी होते आणि बाजूबाजू सर्व लोक त्या ठिकाणी जमले. आमचे कर्तव्यावर असलेले बीट मार्शलने सतर्कपणे त्या वाहन चालकाला शांत करून वाहनाच्या खाली उतरवलं. आम्हाला वाटत होतं की त्याने काय नशा वगैरे केली असावी, त्यासाठी आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतला आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येऊन छा हॉस्पिटलला त्याची वैद्यकीय तपासणी केलेली आहे. पुढचा अहवाल त्याचा येणं बाकी आहे आणि त्याप्रमाणे आमचे जे ASI रामरुपाड साहेब आहेत हे ज्याप्रमाणे फिर्याद येतील त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ब्यूरो रिपोर्ट अंबरनाथ ह्रास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।